प्रीतम मुंडे, रावसाहेब दानवे, भागवत कराड, नवनीत राणा यांना डच्चू. कुणी दिलाय तर भाजपनं. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातल्या 4 नावांची घोषणा आज करण्यात आली. त्यात या चौघांची नावं नाही आहेत. मग पक्षाने यंदा कुणाला संधी दिली आहे तेही सांगते. पहिलं नाव म्हणजे विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि चौथं नाव म्हणजे माया चिंतामण इवनाते. आता ही यादी आहे भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवारांची. पण या यादीकडे पाहिलं की भाजपनं नवी रणनीती आखलेली स्पष्ट दिसते. मग भाजपनं इथे निष्ठावंतांपासून घरोबा केलेल्या व्यक्तीला दिलेली संधी दिसते. सोशल इंजिनिअरिंग दिसतंय. म्हणजे भाजपची ही चौघांची यादी पाहिली आणि सोशल इंजिनिअरिंगबद्दल सांगायचं झालं तर तावडेंच्या रूपानं मराठा, आठवलेंच्या रूपानं बौद्ध, वडकुतेंच्या माध्यमातून धनगर आणि इवनातेंच्या रूपानं आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिल्याचं दिसून येत आहे. तरी या 4 नावांच्या यादीतली पहिली 2 नावं ही आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाची आहेत किंवा त्यांची नावं ऐकलेली आहेत. पण शेवटची 2 नावं ही सरप्रायझिंग आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही. तरी या नेत्यांना संधी देण्यामागे भाजपचं काय राजकीय समीकरण असू शकतं हेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल. सकाळमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवारांच्या या नावांची घोषणा करण्यात आली आहे आणि या यादीत काही मोठी नावं वगळण्यात आली आहेत आणि त्यामुळेच राजकीय चर्चांना उधाण सुद्धा आलंय. तरी भाजपनं संधी दिलेल्या नेत्यांची नावं आणि त्यामागचं राजकारण समजून घेऊयात. पहिलं नाव म्हणजे विनोद तावडे. 2019च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातलं एक महत्त्वाचं नाव, भाजपचं एक महत्त्वाचं नेतृत्व मानलं जायचं. पण 2019 नंतर राज्याच्या राजकारणातून त्यांना बाजूला केलं गेलं. तावडेंसोबत त्यावेळी पंकजा मुंडे, खडसेंनाही पक्षानं डावललं. वेळोवेळी मुंडे, खडसेंनी आपली पक्षाबद्दलची नाराजी उघड बोलून दाखवली, पण तावडेंनी मात्र तसं केलं नाही. मौनात काय ताकद असते हे त्यांनी दाखवून दिलं. ज्या तावडेंना महाराष्ट्र प्रदेश भाजपानं बाजूला केलं त्यावेळी ते सुद्धा शांत आणि संयमी होते आणि त्यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा सुद्धा झाली. पण त्यावर सुद्धा तावडेंनी उघड येऊन बोलणं टाळलं. पण ज्यावेळी केंद्रीय नेतृत्वानं तावडेंना भाजपचं राष्ट्रीय सरचिटणीस पद दिलं आणि केंद्रीय राजकारणात बोलावलं, तिथे मात्र तावडेंनी संधी साधली आणि आपला वरचष्मा दाखवून दिला. विशेषतः बिहारच्या निवडणुकीत विनोद तावडेंनी प्रभारी म्हणून पार पाडलेली जबाबदारी आणि ज्यांनी खरं तर आधी मैत्रीचा हात सोडला त्याच नितीश कुमारांना सोबत घेऊन तावडेंनी 2025च्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत आपलं नेतृत्व आणि संघटन कौशल्य दाखवून दिलं. त्यानंतरही इतर राज्यांच्या निवडणुकांमध्येही ज्या वेळी पक्षानं तावडेंना संधी दिली त्यावेळी तावडेंनी आपलं महत्त्व सिद्ध करून दाखवलं. महाराष्ट्रातही ज्या तावडेंना बाजूला करण्यात आलं त्याच तावडेंवर केंद्रीय नेतृत्वाचा मात्र डोळे झाकून विश्वास असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि कधीकधी आक्रमक होण्यापेक्षा शांत संयमी राहून कसं जिंकता येतं हे तावडेंनी आपल्या पक्षशिस्त वागणुकीतून आणि पक्षानंही त्यांना राज्यसभेची संधी देऊन निष्ठावंतांप्रतीची पक्ष काय विचार करत असतो ही आपली भूमिका दाखवून दिली आहे. आणि एक गोष्ट विसरायला नको की तावडे यांना मराठा समाजाचा चेहरा म्हणूनही पक्षानं संधी दिली नाही ना याची चर्चा होती. दुसरं नाव म्हणजे रामदास आठवले. रामदास आठवले हे आंबेडकरी समाजाचं नेतृत्व आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ते अध्यक्ष आहेत. आठवलेंबाबत कायम असं म्हटलं जातं की जिथे सत्ता असते किंवा जिथे सत्तेची खुर्ची तिथे आठवलेंची वर्णी. आठवलेंचं खरं तर ग्राउंड लेवलला नेटवर्किंग किती स्ट्रॉंग आहे याबाबत बोलण्यापेक्षा ना आठवलेंचं दिल्लीतलं नेटवर्किंग आणि तेही सत्ताधाऱ्यांसोबतची त्यांची बार्गेन पॉवर किती दणकट आहे हे कायम दिसून आलं. कारण जेव्हा UPAची सत्ता होती त्यावेळीही ते सत्तेची मलाई खायला UPA सोबत होते आणि 2014 नंतर जेव्हा NDAचं मोदींच्या नेतृत्वात सरकार आलं तेव्हापासून आठवलेंचं नशीबच फळफळलं. आठवलेंना राज्यसभेवर सलग 3ऱ्यांदा आता संधी देण्यात आली आहे आणि आता तर ते मोदींच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. तरी यंदा मात्र आठवलेंना डावललं जाण्याची चर्चा होती. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा संधी दिली. तिसरं नाव, जसं मी आधी म्हटलं होतं की आपल्यापैकी अनेकांना हे नाव माहिती नसेल किंवा हे नाव तेवढं मीडियात फ्रेंडली नाही आहे किंवा चर्चेत नाही आहे, ते म्हणजे रामराव वडकुते. हे नाव राज्यातील अनेकांसाठी नवीन, पण रामराव वडकुतेंबाबत सांगायचं झालं तर ते मराठवाड्यातून येतात.
हिंगोली जिल्हा हे त्यांचं कार्यक्षेत्र मानलं जातं. भाजपचे नेते आहेत, माजी आमदार राहिलेत. वडकुते हे धनगर समाजाचे नेते म्हणूनही ओळखले जातात. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी अनेकदा आवाज उठवलाय. रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलंय. परभणी जिल्ह्यात धनगर प्रश्नांसाठी ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कार्यरत राहिलेत. माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रदीर्घ काळ काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी धनगर समाजाच्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलंय. 2002 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं वडकुतेंची महाराष्ट्र राज्य शेळी मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीच्या काळातच त्यांनी महामंडळाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वडकुतेंचं गाव आहे, त्यामुळे हिंगोली जिल्हा हे त्यांचं कार्यक्षेत्र मानलं जातं. रामराव वडकुते हे विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहिलेत. 2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुढे 2009च्या विधानसभा निवडणुकीत मात्र वडकुतेंना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राजीव सातव यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने ही जागा त्यांच्याकडे घेतली. मग 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. पण वडकुते हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते आणि उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते नाराजही होते. आणि याच नाराजीतून त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि भाजपात पक्षप्रवेश केला. अखेर 7 वर्षांनी रामराव वडकुतेंना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिली आणि त्यामुळे मराठवाड्यातल्या या चेहऱ्याला सुद्धा आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीतल्या संसदेत बसता येणार आहे. चौथं नाव म्हणजे माया इवनाते. विदर्भातून येतात. भाजपच्या आदिवासी महिला समाजाच्या नेत्या आहेत. नागपूरच्या माजी महापौर राहिल्यात. अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगाच्या माजी सदस्य आहेत. म्हणजे ज्याला खरं तर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स या संघटनेच्या त्या सदस्य राहिल्यात. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स याच्या सदस्यत्व असणं म्हणजे एका नात्यानं तो राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या त्या निकटवर्तीयही मानल्या जातात. आदिवासी समाजातून राज्यसभेसाठी महिला उमेदवार म्हणून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं माया इवनातेंना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. बरं, आता ही कुणा 4 जणांना संधी दिली त्याबद्दल आपण बोलू. पण भाजपनं कुणाकुणाचा पत्ता कापला? तर जशी मी सुरुवातीला नावं सांगितली होती त्यांचीच नावं सांगते आणि त्यामागचं राजकारण काय असू शकतं किंवा ते कुठे अपयशी ठरले त्याबद्दल आपण बोलूयात. पहिलं नाव म्हणजे प्रीतम मुंडे. बीडच्या माजी खासदार आहेत. 2 टर्म खासदार राहिलेत. तरी त्यांचा पत्ता कापून लोकसभेला पंकजांना रिंगणात उतरवलं. पण तिथे राष्ट्रवादीच्या बजरंग बाप्पा सोनवणेंकडून पंकजा मुंडेचा पराभव झाला आणि आता पंकजा मुंडे या फडणवीसांच्या 3.0 राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री आहेत. तरी प्रीतम मुंडेंचा लोकसभेला पत्ता कापल्यानंतर त्यांना राज्यसभेवर संधी दिली जाईल अशी चर्चा होती. पण त्याला सुद्धा आता पूर्णविराम लागलेला दिसतोय. कारण पक्षानं लोकसभेनंतर राज्यसभेलाही प्रीतम मुंडेंना डावललंय. विशेष म्हणजे त्या ज्या मराठवाड्यातून येतात तिथूनच पक्षानं रामराव वडकुतेंना संधी दिलेली आहे. आणि दुसरं नाव म्हणजे रावसाहेब दानवे. हे सुद्धा मराठवाड्यातलंच नेतृत्व. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केलंय. 3 दशकांचं राजकारण आहे आणि भाजपचे निष्ठावंत आहेत. पण त्यांना सुद्धा प्रकृतीच्या कारणास्तव पक्षानं उमेदवारी न देता विश्रांती घेण्यास सांगितल्याचं कळतंय. तिसरं नाव म्हणजे भागवत कराड. वंजारी समाजाचा चेहरा. पंकजा मुंडेंना पर्याय म्हणून खरं तर 2020 साली त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. याशिवाय केंद्रात अर्थराज्यमंत्री पद देण्यात आलं. पण पक्ष नेतृत्वाचा विश्वास म्हणावा असा सार्थ करण्यात भागवत कराड अपयशी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि त्यातूनच त्यांना यंदा पुन्हा संधी दिलेली नाही आहे. चौथं नाव अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजे नवनीत राणा. विदर्भातला असा एक चेहरा जो कायम चर्चेत असतो, ज्याची खरं तर राज्यभर आणि देशभर चर्चा होत असते. अमरावतीच्या माजी खासदार आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपच्या अंतर्गत वादातून आणि रवी राणांच्या पक्षाला मदत करून भाजपचे 13 उमेदवार पाडल्याचा त्यांच्यावर आरोप होतो. भाजप नेते प्रवीण पोटे पाटील आणि नवनीत राणा यांच्यातला वाद हा अजूनही तसाच आहे. त्यामुळेच भाजपनं स्थानिक पातळीवरच्या राजकारणाला महत्त्व देऊन नवनीत राणांची संधी डावललेली दिसते. तरी भाजपनं 4 दिग्गज नेत्यांचा पत्ता कापून यंदा वेगळीच रणनीती आखल्याचं दिसतंय. या निर्णयामागे सामाजिक समतोल, संघटनात्मक कौशल्य
आगामी निवडणुकांची तयारी अशा अनेक राजकीय गणितांचा विचार झाल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे काही अनुभवी आणि चर्चेत असलेल्या नेत्यांना डावलून नव्या समीकरणांना संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय। पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही 4 नावं ज्यांना खरं तर भाजपनं राज्यसभेची उमेदवारी डावललेली दिसते, त्यांच्याबाबत सांगायचं झालं तर त्यांना पक्षानं वेळोवेळी संधी दिली आहे। म्हणजे प्रीतम मुंडेंना वगळलं तर प्रीतम मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडेंना संधी देण्यात आली होती, पण त्यांना वगळलं तर इतरांना संधी दिली पक्षानं। पण ज्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांमधून तुम्ही निवडून येऊ शकत नसाल तर तुम्हाला संघटनात्मकरित्या आपलं कौशल्य दाखवावं लागतं आणि कुठेतरी वेट अँड वॉच ही भूमिका घ्यावी लागते। त्यामुळे राज्यसभेच्या या निवडी केवळ संसदीय प्रतिनिधित्वापुरत्याच मर्यादित नाही आहेत, तर त्यामागे मोठं राजकीय रणनीतीचं चित्र आहे। आता पुढे या उमेदवारांची निवडणूक किती सहज होते आणि या निर्णयाचे राजकीय परिणाम काय होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तरी आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।